पहाटेचे 6 वाजले होते. शहर अजून पूर्णपणे जागे झालं नव्हतं. रस्त्यावर तुरळक वाहने होती, पण शहराच्या बाहेर असलेल्या मायाघर अनाथ आश्रमात मात्र दिवसाची सुरुवात झाली होती. छोट्या छोट्या मुलांच्या हास्यानं संपूर्ण परिसर भरून गेला होता. कुणी अंगण झाडत होतं, कुणी झाडांना पाणी घालत होतं, तर काही लहान मुले एकमेकांच्या मागे धावत खेळत होती. त्या सगळ्या गोंधळात एक 7 वर्षाची मुलगी खिडकीजवळ शांत बसली होती. तिचं नाव होतं गौरी. मोठे काळे डोळे, विस्कटलेले केस, चेहऱ्यावरती कायमची उदासी. बाकीची मुलं खेळत असताना ती नेहमी आकाशाकडे पाहत बसायची. आश्रमाच्या संचालिका सुजाताताई रोज तिच्याकडे पाहून हळहळायच्या. त्या तिच्या जवळ जाऊन प्रेमानं विचारायच्या, "गौरी, खेळायला का जात नाहीस ग?" गौरी फक्त हलकंसं हसायची आणि म्हणायची, "मी ठीक आहे ताई." पण ती ठीक नव्हती. त्या दिवशी आश्रमात काहीतरी वेगळं वातावरण होतं. स्वयंपाकघरात गोडाचा सुगंध दरवळत होता. अंगणात रंगीबेरंगी फुगे लावले जात होते. भिंतीवर कागदी फुलं चिकटवली जात होती. लहान मुलं आनंदानं विचारत होती, "ताई, आज काय आहे?" सुजाताताई हसून म्हणाल्या, "आज गौरीचा वाढदिवस आहे." मुलांनी टाळ्या वाजवल्या, पण गौरीच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. ती शांतपणे उठली आणि आपल्या छोट्याशा खोलीत जाऊन बसली. सुजाताताईंनी तिच्या मागे जाऊन विचारलं, "काय झालं बाळा? आज तर तुझा वाढदिवस आहे ना?" गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, "ताई, वाढदिवस म्हणजे आई-बाबा मुलांसोबत साजरा करतात ना." सुजाताताई काही क्षण निशब्द झाल्या. त्यांनी तिला मिठी मारली. गौरी पुढे म्हणाली, "दरवर्षी तुम्ही केक आणता, भेट देता, पण मला एकच भेट हवी आहे." "कोणती?" सुजाताताईंनी विचारलं. गौरीनं खिडकीकडे पाहत उत्तर दिलं, "माझी आई एकदाच यावी, एकदाच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात. मग मी पुन्हा कधीच काही मागणार नाही." त्या शब्दांनी सुजाताताईचे डोळे भरून आले. त्यांनी फक्त तिच्या डोक्यावरनं हात फिरवला, कारण त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याजवळ नव्हतं. दुपार झाली. मुलांनी मिळून छोटासा केक कापला. सगळ्यांनी हॅपी बर्थडे म्हटलं. गौरीने हसण्याचा प्रयत्न केला, पण मेणबत्त्या विझल्यानंतर तिने डोळे मिटून जे मागितलं ते फक्त देवालाच ऐकू आलं. संध्याकाळ जवळ आली. मुलं पुन्हा खेळायला लागली. तेवढ्यात आश्रमाच्या मुख्य दरवाजाजवळ एक पांढरी कार येऊन थांबली. कारमधून साधारण 50शीतील एक व्यक्ती खाली उतरला. पांढरा साधा कुर्ता, डोळ्यात शांतपणा, हातात मोठा केक, काही भेटवस्तू आणि फुलांचा गुच्छ होता. त्यानं दरवाजाजवळ उभ्या असलेल्या चौकीदाराला विचारलं, "सुजाता मॅडम आहेत का?" काही क्षणात सुजाताताई बाहेर आल्या. त्या गृहस्थांनी नम्रपणे विचारलं, "आज इथे गौरी नावाच्या मुलीचा वाढदिवस आहे का?" सुजाताताई आश्चर्यचकित झाल्या. "हो, पण तुम्हाला कसं माहीत?" त्या गृहस्थाच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. त्यांनी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, "कारण गेल्या 7 वर्षापासून मी या दिवसाची वाट पाहत आहे." सुजाताताई त्यांच्या चेहऱ्याकडे स्तब्धपणे पाहत राहिल्या. त्याच्या मनात एकच वेळी शेकडो प्रश्न उभे राहिले. त्या व्यक्तीनं आपल्या खिशातून एक जुना पिवळसर झालेला फोटो काढला आणि त्यांच्या हातात दिला. फोटोमध्ये एक लहान बाळ हा मांडीवर घेऊन एक तरुण स्त्री हसत बसलेली होती आणि त्या बाळाच्या अगदी गळ्यात तसाच छोटीसा चांदीचा चंद्राच्या आकाराचा लॉकेट होता, जसा गौरीच्या गळ्यात आजही होता. सुजाताताईच्या हातातून तो फोटो अक्षरशः निसटायची वेळ आली. सुजाताताईच्या हातातून तो फोटो अक्षरशः निसटायची वेळ आली तेव्हा पुन्हा एकदा फोटोकडे आणि त्या गृहस्थाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काही क्षण त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. शेवटी त्यांनी हळू आवाजात विचारलं, "तुम्ही कोण आहात?" त्या व्यक्तीनं खोल श्वास घेतला. "माझं नाव अभय देशमुख आहे आणि त्या फोटोतील स्त्री माझी धाकटी बहीण नंदिनी आहे." हे ऐकताच सुजाताताईच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. "म्हणजे गौरी?" अभय त्याच्या डोळ्यात पाणी आलं. "हो, गौरी माझ्या बहिणीची मुलगी आहे, माझी भाची." सुजाताताई काही क्षण स्तब्ध उभ्या राहिल्या. "पण गेली 7 वर्ष तुम्ही कुठे होतात आणि आजच का आलात?" अभय खाली मान घातली. त्याच्या आवाजात पश्चाताप होता. "आज मी जे सांगणार आहे त्याच्यासाठी कदाचित तुम्ही मला कधीच माफ करणार नाही." ते ऑफिसमध्ये जाऊन बसले. काही क्षण त्यांनी डोळे मिटले. भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. 7 वर्षापूर्वी नंदिनीचा प्रेमविवाह झाला होता. घरच्यांनी त्या लग्नाला विरोध केला होता. अभयलाही राग आला होता. रागाच्या भरात त्यानं बहिणीशी सर्व संबंध तोडले. "आजपासून तू आमच्यासाठी मेलीस." हे त्याचे शेवटचे शब्द होते. नंदिनी रडत घराबाहेर पडली. त्यानंतर दोघे कधीच भेटले नाहीत. काही वर्षांनी नंदिनी आणि तिच्या पतीचा भीषण अपघात झाला. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यावेळी गौरी फक्त 6 महिन्यांची होती.
पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेतला, पण अभय परदेशात होता. चुकीच्या पत्त्यामुळे त्याच्यापर्यंत ती बातमी कधीच पोचली नाही. शेवटी त्या छोट्या बाळाला या आश्रमात आणण्यात आलं. अभयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी बहिणीला जिवंतपणी गमावलं आणि तिच्या मुलीबद्दल मला काहीच कळलं नाही. सुजाताताई शांतपणे ऐकत होत्या. अभय पुढे म्हणाला, 2 महिन्यापूर्वी आमचं जुनं घर पाडताना मला नंदिनीची डायरी सापडली. शेवटच्या पानावरती तिने लिहिलं होतं, भाऊ, जर कधी माझ्यासोबत काही वाईट घडलं तर माझ्या मुलीला कधीच एकटं सोडू नकोस. मला माहीत आहे तुझं मन सोन्यासारखं आहे. एक दिवस तू मला नक्की माफ करशील. ते वाचल्यानंतर मी वेड्यासारखा माझ्या भाचीचा शोध घेत होतो. शेवटी एका जुन्या पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने मला समजलं की ती इथे आहे. सुजाताताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, गौरीला आजपर्यंत तिच्या आईवडिलांबद्दल काहीच माहिती नाही. तिला फक्त एवढंच वाटतं की तिला कुणीच नाही. अभय दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकला. ही शिक्षा मला मिळायलाच हवी होती. तेवढ्यात बाहेरून मुलांच्या हसण्याचा आवाज आला. गौरी हातात छोटासा फुगा घेऊन हळूहळू चालत होती. तिच्या चेहऱ्यावरती कृत्रिम हसू होतं. तिने दारातून आत डोकावून विचारलं, ताई, मला बोलावलंस का? सुजाताताई काही बोलणार एवढ्यात अभय उठले. त्यांनी प्रथमच आपल्या भाचीकडे पाहिलं. त्यांचे पाय थरथरू लागले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, कारण त्यांच्यासमोर उभी असलेली ती छोटी मुलगी अगदी त्यांच्या बहिणीसारखीच दिसत होती. ते तिच्याजवळ गेले, पण शब्द तोंडातून बाहेर पडत नव्हते. गौरीने निरागसपणे विचारलं, काका, तुम्ही रडत का आहात? त्या एका प्रश्नानं अभयचं हृदय तुटलं. त्याने थरथरत्या हातानं तिच्या डोक्यावर हात ठेवला. अनेक वर्षांनी पहिल्यांदा कोणीतरी त्या मुलीच्या डोक्यावरती रक्ताच्या नात्यानं प्रेमानं हात ठेवत होतं. अभयच्या ओठावरनं फक्त एकच शब्द बाहेर पडला, बाळा. आणि ते निरागसपणे तिच्यासमोर गुडघ्यावर बसून ढसाढसा रडू लागले. आणि ते गौरी घाबरली. तिनं कधीच एखाद्या मोठ्या माणसाला लहान मुलासारखं रडताना पाहिलं नव्हतं. ती हळूच पुढे आली. आपल्या छोट्याशा हातानं तिनं अभयच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि निरागसपणे म्हणाली, काका, रडू नका ना. आज माझा वाढदिवस आहे. ताई म्हणतात वाढदिवशी रडायचं नसतं. त्या एका वाक्यानं अभयच्या छातीत वेदनेची लाट उठली. त्यांनी गौरीचा छोटासा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. थरथरत्या आवाजात विचारलं, बाळ, तुला तुझ्या आईबद्दल काही आठवतं का? गौरीनं हळूच मान हलवली, नाही, पण रोज रात्री झोपताना मला असं वाटतं की कोणीतरी माझ्या डोक्यावरनं हात फिरवतंय. कदाचित ती माझी आई असेल. हे ऐकताच अभयला हुंदका आवरला नाही. सुजाताताईनं त्यांना खुर्चीवर बसवलं. काही वेळानंतर त्यांनी आपल्या खिशातून एक छोटीसं चांदीचं लॉकेट काढलं. त्यात चंद्राच्या आकाराचं. त्यांनी गौरीच्या गळ्यातलं लॉकेटकडे पाहिलं आणि म्हणाले, हे बघ, हे माझ्याकडे इतकी वर्ष होतं आणि अगदी असंच एक लॉकेट तुझ्या आईकडे होतं. तुमच्या दोघींसाठी आईनं एकसारखी 2 लॉकेटं बनवली होती. गौरीने आश्चर्यानं दोन्ही लॉकेट पाहिलं. तिने पहिल्यांदाच कोणाची तरी गोष्ट इतक्या लक्षपूर्वक ऐकली. अभय पुढे म्हणाले, तुझी आई खूप हसायची, अगदी तुझ्यासारखी. ती जेव्हा लहान होती तेव्हा मला रोज म्हणायची, दादा, माझा वाढदिवस कधीच विसरू नकोस. आणि मी दरवर्षी तिच्यासाठी फुगे आणायचो. पण तिचा शेवटचा वाढदिवस मी तिच्यासोबत साजरा केला नाही. त्याच्या आवाजात इतका पश्चाताप होता की खोलीतील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. गौरीने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि मग शांतपणे विचारलं, म्हणजे माझी आई खरंच होती? अभयच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. हो बाळा, आणि ती तुझ्यावर या जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करायची. गौरीने पुढचा प्रश्न विचारला, मग ती मला सोडून का गेली? या प्रश्नाचं उत्तर देताना अभयचा आवाज थरथरला. त्यानं तिला अलगद जवळ घेतलं आणि म्हणाला, तिने तुला कधीच सोडलं नाही. देवानं तिला खूप लवकर आपल्यापासून दूर नेलं, पण जाताना तिने तुझ्यासाठी खूप प्रार्थना केली होती. गौरी काही क्षण शांत राहिली. मग ती धावत आपल्या छोट्याशा कपाटाजवळ गेली. तिने तिथून एक जुना फाटका टेडीबेअर आणला. मी रोज यालाच आई समजून मिठी मारते, ती निरागसपणे म्हणाली. हे दृश्य पाहून आश्रमातील कर्मचारीही रडू लागले. अभयने त्या टेडीबेअरला हात लावला आणि मनात म्हटलं, नंदिनी, मी तुला दिलेली दुःख कधी भरून काढू शकणार नाही, पण तुझ्या मुलीला आता कधीच एकटं पडू देणार नाही. तेवढ्यात सुजाताताईंनी हळू आवाजात विचारलं, अभयजी, आता पुढे काय? अभयने एक क्षणही न दवडता उत्तर दिलं,
जर गौरीची इच्छा असेल तर मी तिला माझ्या घरी घेऊन जायला आलो आहे, पण तिच्या मनाविरुद्ध एक पाऊलही उचलणार नाही. हे ऐकताच गौरी गोंधळली. तिने सुजाताताईकडे पाहिलं, मग आश्रमातील मुलांकडे पाहिलं आणि शेवटी अभयकडे पाहत हळू आवाजात म्हणाली, मी खरंच कोणाच्या घरी जाऊ शकते? त्या प्रश्नात आनंदापेक्षा भीती जास्त होती. कारण तिने अनेक मुलांना दत्तक जाताना पाहिलं होतं. पण काही महिन्यांनी त्यापैकी काही मुलं पुन्हा आश्रमात परत आलेलीही तिनं पाहिलेली होती. म्हणूनच तिच्या मनात एकच प्रश्न होता, यावेळीही मला पुन्हा सोडून दिलं तर? अभयने तिच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे उत्तर दिलं, बाळा, घर बदलता येतं, पण नातं नाही. आज जर तू माझ्यासोबत आलीस तर मी तुला कधीच पुन्हा एकटं सोडणार नाही. हा शब्द मी तुला नाही, माझ्या बहिणीला देतोय. हे ऐकून गौरीच्या डोळ्यात पहिल्यांदाच आशेचा एक छोटासा किरण चमकला. हे ऐकून पण त्या किरणासोबत भीतीही होती. ती हळूच सुजाताताईंच्या मागे जाऊन उभी राहिली. तिच्या छोट्याशा हातानं तिनं ताईचा पदर घट्ट पकडला. काही क्षण ती अभयकडे पाहत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, काका, तुम्ही मला परत इथे सोडून जाणार नाही ना? त्या एका प्रश्नानं अभयचं हृदय अक्षरशः तुटलं. तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्यानं थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, बाळा, मी आयुष्यात एकदा माझ्या बहिणीला गमावलं आहे. आता देवानं मला तिचा एक तुकडा परत दिला आहे. तुला पुन्हा गमावण्याचा विचारही मी करू शकत नाही. गौरी काहीच बोलली नाही. ती फक्त त्यांच्या डोळ्यात पाहत राहिली. लहान मुलांना खोटं आणि खरं प्रेम ओळखायला शब्दांची गरज नसते. काही क्षणांनी ती हळूहळू पुढे आली आणि तिने आपला छोटासा हात अभयच्या हातात दिला. अभयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी तो हात अलगद आपल्या कपाळाला लावला. त्या क्षणी जणू अनेक वर्षांपूर्वी तुटलेलं एक नातं पुन्हा जुळलं होतं. पुढचे काही दिवस कायदेशीर प्रक्रिया, कागदपत्र, चौकशी यामध्ये गेले. अभय रोज आश्रमात यायचा. कधी गोष्टीची पुस्तकं घेऊन, कधी रंगीत पेन्सिल घेऊन, तर कधी फक्त गौरीसोबत बसून बोलण्यासाठी. पहिल्या दिवशी गौरी फारशी बोलली नाही. दुसऱ्या दिवशी तिनं त्यांना एक चित्र दाखवलं. तिसऱ्या दिवशी तिनं त्यांच्यासोबत बुद्धिबळ खेळलं. आणि एका दिवशी अचानक ती म्हणाली, काका, तुम्ही उद्या याल ना? अभय हसले. नक्की येईल. गौरी पुन्हा म्हणाली, सगळे असंच म्हणतात, पण काही जण येत नाहीत. अभयने तिच्या डोक्यावर हात ठेवला. मी आलो नाही तर समज, मी श्वास घ्यायलाच विसरलो. दुसऱ्या दिवशी ते नेहमीपेक्षा 1 तास आधी पोचले. गौरी गेटजवळच त्यांची वाट पाहत उभी होती. त्यांना धावतच ती धावत आली. त्या दिवशी पहिल्यांदा तिनं त्यांचा हात स्वतःहून धरला. सुजाताताईंनी दुरून हे दृश्य पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात समाधानाचं पाणी आलं. काही आठवड्यांनी सर्व कागदपत्र पूर्ण झाली. गौरीला कायमस्वरूपी अभयच्या ताब्यात देण्याचा दिवस आला. आश्रमातील सर्व मुलं तिच्यासाठी आनंदी होती. पण त्यांच्या डोळ्यातही पाणी होतं. कारण गौरी ही सगळ्यांची लाडकी होती. सुजाताताईंनी तिची छोटी बॅग भरली. त्यात 2-3 कपडे, काही गोष्टीची पुस्तकं आणि तो छोटा टेडी बेअर ठेवला. गौरीनं तो टेडी हातात घेतला आणि म्हणाली, ताई, हा मी घेऊन जाऊ? सुजाताताई हसल्या. तो तर तुझाच आहे गं. गौरी काही क्षण शांत राहिली. मग अचानक ती धावत जाऊन सुजाताताईंना मिठी मारून रडू लागली. ताई, तुम्ही माझी आई होणार ना? सुजाताताईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाल्या, नाही गं बाळा, मी तुझी दुसरी आई होते. आता तुझी आई वरून हसत असेल, कारण तिची मुलगी आज तिच्या माणसांकडे चालली आहे. आश्रमातील प्रत्येक कर्मचारी आणि प्रत्येक मूल रडत होतं. गौरी गाडीत बसली, पण गाडी सुरू होण्याआधी ती पुन्हा खाली उतरली. ती धावत सर्व मुलांजवळ गेली. एकेकाला मिठी मारली. मग तिनं आपल्या खिशातून वाढदिवसाला मिळालेली छोटी चॉकलेट्स काढली. आणि ही सगळी तुमची, कारण वाढदिवशी भेट वाटायच्या असतात. त्या निरागस वाक्यानं तिथे उभा असलेला प्रत्येकजण अश्रू पावसून हसत होता. गाडी हळूहळू आश्रमाबाहेर पडली. गौरीनं वळून पाहिलं. मायाघर हळूहळू दूर जात होतं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये एक नवीन भावना होती, आशा. कारण आयुष्यात पहिल्यांदाच ती कोणाच्या घरी जात नव्हती. ती तिच्या स्वतःच्या माणसांकडे जात होती. पण त्या घरात तिची अजून एक अशी भेट वाट पाहत होती, जी तिच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होती. पण त्या घरात ती जिच्या आयुष्यात कायमची बदलून टाकणार होती. जवळजवळ तासभराच्या प्रवासानंतर गाडी एका जुन्या पण सुंदर बंगल्यासमोर थांबली.
अंगणात मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. तुळशी वृंदावनाजवळ एक वयोवृद्ध स्त्री पांढऱ्या साडीत शांतपणे बसली होती. त्यांच्या हातात जपमाळ होती, पण त्यांची नजर मात्र रस्त्याकडे लागली होती. गाडी थांबताच त्या थरथरत उभ्या राहिल्या. अभय हळूच म्हणाला, "आई, मी आलो." वृद्ध महिलेची नजर थेट गौरीवर जाऊन स्थिरावली. त्यांच्या हातातील जपमाळ खाली पडली. त्या थरथरत्या पावलांनी पुढे आल्या. गौरी गोंधळून अभयच्या मागे उभी राहिली. वृद्ध महिलेने हळूच हात पुढे केला, पण मध्येच थांबल्या. जणू त्यांना भीती वाटत होती की ही मुलगीही त्यांच्या हातातून निसटेल. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या पुटपुटल्या, "नंदिनी." अभयच्या डोळ्यातही पाणी आलं. तो हळू आवाजात म्हणाले, "आई, ही नंदिनी नाही, पण तिचा श्वास आहे, आपली गौरी." वृद्ध महिलेने दोन्ही हातांनी तोंड झाकलं आणि रडतच गौरीसमोर गुडघ्यावरती बसल्या. "बाळा, मी तुझी आजी आहे." गौरी काहीच बोलली नाही. तिनं आयुष्यात पहिल्यांदाच आजी हा शब्द स्वतःसाठी ऐकला होता. काही क्षण ती त्या वृद्ध स्त्रीकडे पाहत राहिली. मग हळूहळू पुढे आली आणि म्हणाली, "आजी म्हणजे आईची आई?" वृद्ध महिलेनं हुंदका देत मान हलवली. "हो ग, मी तुझ्या आईची आई." गौरीनं पुढचा प्रश्न विचारला, "मग तुम्ही मला इतकी वर्ष का भेटला नाहीत?" हा प्रश्न ऐकून अंगणात पुन्हा शांतता पसरली. आजीचे अश्रू थांबत नव्हते. त्यांनी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, "बाळा, ही चूक आमची होती. आमच्या अहंकारानं आम्हाला आमची मुलगी हिरावून घेतली आणि त्याच अहंकारामुळे आम्ही तुलाही गमावलं. देवानं आम्हाला खूप मोठी शिक्षा दिली." गौरीनं त्यांच्या डोळ्यात पाहिलं. मग अचानक ती पुढे झाली आणि तिने त्या वृद्ध स्त्रीला मिठी मारली. "आजी, आता रडू नका." त्या एका मिठीनं वर्षानुवर्ष साचलेलं दुःख वाहून गेलं. आजी इतक्या जोरात रडत होत्या की त्यांच्या हुंदक्यांचा आवाज संपूर्ण घरभर घुमत होता. त्या रात्री टेबलावरती ताटं वाढली. गौरी पहिल्यांदाच कुटुंबासोबत बसली होती. आजींनी तिच्या ताटात पहिला घास वाढला. गौरीनं आश्चर्याने विचारलं, "आजी, आधी माझंच का?" आजी हसल्या, "कारण घरातलं पहिलं प्रेम नेहमी लेकरालाच मिळतं." गौरी काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली. मग अचानक तिने भाताचा छोटासा घास करून आजीच्या तोंडात भरवला. "मग प्रेम दोघांनाही मिळायला पाहिजे ना?" त्या निरागस वाक्यावरती अभय यांच्यासह घरातील सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. जेवणानंतर अभय गौरीला तिच्या खोलीत घेऊन गेले. खोलीचं दार उघडताच गौरी थबकली. भिंतीवर सुंदर चित्र होती, पुस्तकांनी भरलेलं कपाट होतं, खिडकीजवळ एक छोटासा झोपाळा होता. पण तिची नजर एका मोठ्या फोटोवर जाऊन थांबली. फोटोमध्ये एक हसरी तरुणी एका लहान बाळाला कुशीत घेऊन बसली होती. गौरी फोटोसमोर जाऊन बराच वेळ उभी होती. तिनं हलकेच फोटोला हात लावला आणि कुजबुजली, "आई." तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळले. अभय शांतपणे तिच्या शेजारी उभे राहू. त्यांनी कपाटातून एक सुंदर लाकडी पेटी काढली. "ही तुझ्या आईची आहे." गौरीने ती उघडली. आत छोटे छोटे फ्रॉक, एक चांदीची पैंजण, जन्माचा हॉस्पिटल बँड आणि एक बंद लिफाफा होता. त्या लिफाफ्यावरती नंदिनीच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, "माझ्या मुलीसाठी, ती मोठी झाल्यावर." गौरीनं थरथरत्या हातांनी तो लिफाफा उचलला. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच ती तिच्या आईचे शब्द वाचणार होती. गौरीने थरथरत्या हातांनी तिचे हात इतके थरथरत होते की लिफाफा उघडतानाही तिला भीती वाटत होती. अभय आणि आजी शांतपणे तिच्या शेजारी उभे होते. खोलीत इतकी शांतता होती की घड्याळाची टिकटिकही स्पष्ट ऐकू येत होती. गौरीने हळूहळू पत्र उघडलं. आत एक छोटासा गुलाबी कागद होता. कागदावरती सुंदर अक्षरात लिहिलं होतं, "माझ्या लाडक्या लेकरू, हे पत्र तू कधी वाचशील मला माहीत नाही. कदाचित तेव्हा मी तुझ्यासोबत नसेन. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आई कधीच आपल्या मुलांपासून दूर जात नाही. ती फक्त दिसेनाशी होते. मी रोज तुझ्यासोबत असेन, तुझ्या हसण्यात, तुझ्या अश्रूंमध्ये, तुझ्या प्रत्येक यशात. तुला कधी वाटलं की तू एकटी आहेस तर आकाशाकडे बघ, सगळ्यात तेजस्वी तारा मीच असेन." गौरीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती पुढे वाचू लागली, "तुझा जन्म झाला त्या दिवशी मी देवाला एकच धन्यवाद दिला होता. मला जगातली सर्वात सुंदर भेट मिळाली. तुझं रडणं ऐकून मीही रडले होते. तुझे छोटे हात माझ्या बोटाला घट्ट धरून राहायचे. मला वाटायचं हे बोट आयुष्यभर सोडायचं नाही. पण आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं नसतं ग बाळा. जर कधी तुला माझ्याबद्दल कुणी काही चुकीचं सांगितलं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला कधीच सोडलं नाही. मला फक्त देवानं तुझ्यापासून लवकर बोलावून घेतलं." पत्रावर अश्रूंचे डाग पडू लागले. गौरीला अक्षर धुसर दिसू लागलं. अभयने अलगद तिच्या डोक्यावर हात ठेवला. ती पुन्हा वाचू लागली. "आणखी एक विनंती आहे.
तुझ्या मामाला कधीच दोष देऊ नकोस. त्याचं मन खूप चांगलं आहे. कधी कधी राग माणसाला चुकीचं वागायला लावतो. पण मला खात्री आहे, एक दिवस तो तुला नक्की शोधेल. आणि जर तो तुझ्यासमोर उभा असेल तर त्याला एकच मिठी मार, कारण तो माझ्यावर खूप प्रेम करायचा. हे वाचताच अभयच्या डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला. ते खाली बसले आणि दोन्ही हातांनी चेहरा झाकून रडू लागले. गौरीने पत्र खाली ठेवलं. ती शांतपणे त्यांच्या जवळ गेली. कोणताही विचार न करता त्यांच्या गळ्यात पडली. मामा, हा एकच शब्द अभयच्या कानावर पडला आणि ते आणखी जोरात रडू लागले. त्यांनी गौरीला इतकी घट्ट मिठी मारली की जणू वर्षानुवर्षाचा पश्चाताप त्या मिठीत अडकून होता. आजी खिडकीजवळ उभ्या राहून हे सगळं पाहत होत्या. त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि पुटपुटल्या, नंदिनी बघ, तुझी मुलगी आता एकटी नाही. त्या रात्री गौरी पहिल्यांदाच भीतीशिवाय झोपली. झोपण्यापूर्वी ती खिडकीतून आकाशाकडे पाहत होती. तिला एक तेजस्वी तारा चमकत असल्यासारखं वाटलं. ती हसली आणि हळू आवाजात म्हणाली, आई, मला आज तुझं पत्र मिळालं आणि मला माझे कुटुंबही मिळालं. दुसऱ्या दिवशी सकाळी अभय तिला शाळेत सोडायला घेऊन गेले. शाळेच्या गेटवर त्यांनी तिचा हात धरून विचारलं, गौरी, एक विचारू? ती हसली. विचारा ना मामा. तुला वाढदिवसाची सर्वात मोठी भेट कोणती वाटली? गौरी काही क्षण विचारात पडली. मग तिने मामाचा हात घट्ट पकडला आणि हसत म्हणाली, केक नाही, खेळणी नाही, मला माझी माणसं मिळाली. आज पहिल्यांदाच मला वाटतंय मी अनाथ नाही. त्या क्षणी अभय यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. कारण त्या छोट्याशा मुलीनं एका वाक्यात त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा अपराध माफ केला होता. त्या क्षणी अभय त्या त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठा अपराध माफ केला होता. वर्ष सरत गेली. गौरी आता शिक्षणात खूप हुशार झाली होती. पण ती कितीही मोठी झाली तरी प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आईचं पत्र वाचायची. ते पत्र तिच्यासाठी देवाच्या आशीर्वादासारखं होतं. अभय आणि आजींनी तिच्यावर कधीच प्रेमाची कमी पडू दिली नाही. पण गौरीने एक गोष्ट कधीच विसरली नाही, मायाघर. ज्या आश्रमानं तिला आईची माया, मित्र, जगण्याची हिंमत दिली होती, तो तिच्यासाठी नेहमीच पहिलं घर राहिलं. तिच्या 18व्या वाढदिवशी अभयांनी विचारलं, बाळा, आज कुठे फिरायला जायचं? गौरी हलकेच हसली, मामा, मला घरी जायचंय. अभय गोंधळले, आपण तर घरातच आहोत. गौरीनं मान हलवली, नाही, माझ्या पहिल्या घरी, मायाघरमध्ये. काही वेळानं त्यांची गाडी आश्रमासमोर थांबली. अनेक वर्षानंतरही त्या फलकावरती तेच नाव होतं, मायाघर. गौरी गाडीतून उतरली. तिचे डोळे भरून आले. अंगणात नवीन मुलं खेळत होती. सुजाता ताईंचे केस आता पूर्ण पांढरे झाले होते. त्यांनी गौरीला पाहताच काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि पुढत्याच क्षणी त्या धावत आल्या. गौरी! दोघी इतक्या घट्ट मिठी मारून रडू लागल्या की आजूबाजूची सगळी मुलं शांत झाली. सुजाता ताई तिच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत म्हणाल्या, आज माझी मुलगी मोठी झाली. गौरीने त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून पुन्हा एकदा त्या लहान मुलीसारखी रडली. तेवढ्यात तिची नजर एका कोपऱ्यात बसलेल्या 6 वर्षाच्या छोट्या मुलीकडे गेली. ती मुलगी इतरांपासून दूर बसून एका तुटलेल्या बाहुलीशी खेळत होती. अगदी कधी काळी गौरी जशी बसायची तशीच. गौरी शांतपणे तिच्याजवळ गेली. काय नाव आहे तुझं? मुलगी हळू आवाजात म्हणाली, चिनू. आज खेळत का नाहीस? चिनूच्या डोळ्यात पाणी आलं. आज माझा वाढदिवस आहे, पण माझी आई येणार नाही. हे ऐकताच गौरी काही क्षण निशब्द झाली. तिच्यासमोर स्वतःचाच भूतकाळ उभा राहिला. तिनं हळूच चिनूचा हात हातात घेतला आणि म्हणाली, मग आजपासून तुझा प्रत्येक वाढदिवसाला मी येईन. चिनूने आश्चर्यानं विचारलं, खरंच? गौरी हसली. मी वचन देऊन विसरणाऱ्यांपैकी नाही. त्या दिवशी गौरीनं आश्रमातील प्रत्येक मुलासोबत वाढदिवस साजरा केला. केक कापला, प्रत्येक मुलाला भेटवस्तू दिली. पण कार्यक्रम संपल्यावर तिनं सर्वांना एक मोठं आश्चर्य दिलं. ती मंचावर उभी राहिली आणि म्हणाली, मी जेव्हा इथे राहत होते तेव्हा मला वाटायचं की माझ्या या जगात कोणीच नाही. पण या आश्रमाने मला जगायला शिकवलं. म्हणूनच आजपासून माझ्या आईच्या नावाने नंदिनी शिक्षण निधी सुरू करत आहे. या आश्रमातील कोणत्याही मुलांचं शिक्षण पैशाअभावी कधीच थांबणार नाही. संपूर्ण सभागृह टाळ्याच्या आवाजानं दणाणून गेलं. सुजाता ताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अभय शांतपणे आकाशाकडे पाहत होते. त्यांच्या ओठावरती एकच शब्द होता, नंदिनी. कार्यक्रम संपल्यावरती गौरी एकटीच आश्रमाच्या जुन्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. हीच ती खिडकी होती जिथे बसून ती लहानपणी आईची वाट पाहायची. तिने आकाशाकडे पाहिलं. संध्याकाळचा पहिला तारा चमकत होता. तिने हळू आवाजात म्हटलं, आई, त्या दिवशी
मी वाढदिवसाला एकच इच्छा मागितली होती. माझी आई एकदा परत यावी. देवानं माझी इच्छा वेगळ्याच प्रकारे पूर्ण केली. तू स्वतः आली नाहीस, पण तुझं प्रेम मामाच्या रूपानं, आजीच्या रूपानं आणि या सगळ्या नात्यांच्या रूपानं माझ्यापर्यंत पोहोचवलं. धन्यवाद आई, मला कधीच अनाथ न सोडल्याबद्दल. तेवढ्यात चिनू धावत आली आणि तिनं गौरीचा हात धरला. ताई, पुढच्या वाढदिवशी येशील ना? गौरी खाली बसली, तिच्या कपाळाचं हलकंसं चुंबन घेतलं आणि म्हणाली, पुढच्या वाढदिवशी नाही, जोपर्यंत माझ्यात श्वास आहे तोपर्यंत प्रत्येक वाढदिवशी मी इथे असेन. अनेक वर्षानंतरही मायाघर आश्रमात एक परंपरा जिवंत आहे. प्रत्येक वाढदिवशी केक कापण्याआधी एक छोटंसं पत्र मोठ्यानं वाचलं जातं. त्या पत्राची सुरुवात नेहमी एकच वाक्याने होते, माझ्या लाडक्या लेकरू. कारण कधीकधी एका आईचं प्रेम मृत्यूने संपत नाही. ते एका पत्रातून, एका मिठीतून, एका छोट्याशा वाढदिवसातून अनेक आयुष्यांना कायमचं बदलून टाकतं.